चाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं महायोगपीठे तटे भीमरथं वरं पुण्डलिकाय दातृमुनिं समागत्य तेषां दमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भज पाण्डुरङ्गम् पांडुरंग करू प्रथम नमन 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 दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया राजा कृपादाने कथेचा विस्तारू राजा कृपादाने कथेचा विस्तारू हो दुसरे चरण संताजिया हो दुसरे चरण संताजिया राजा कृपादाने कथेचा विस्तारू राजा कृपादाने कथेचा विस्तारू पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया दुसरे चरण पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया संताजिया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांजया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केले स्मरण होय सकळ विधांचे अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार ने आता गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा बाळकृष्णानंदा घरी आनंदल्या नरनारी प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदने संत श्रेष्ठ तुकोबराय यांचा उत्कृष्ट असणारा चार चरणाचा अभंग कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा हा परिहार देणे उचित आहे. तो म्हणजे असा की आपल्या धरणगाव मध्ये चालत असलेला आपला हा सप्ताह पारायण केलं ना मग अखंड हरिनाम सप्ताह आणि त्या सप्ताहाची असणारी आज सांगता असणारा काल्याचा प्रसंग आणि म्हणून या ठिकाणी येण्याचा योग आला. हरिभक्ती परायण काय नाव दादांचं त्या दत्तात्रय वाघ दादांमुळे या ठिकाणी येण्याचा योग आला आणि तुम्हा मायबापांचं दर्शन झालं. विठ्ठल विठ्ठल अभंग जगद्गुरु संत तुकोबरायांचा आहेत. जगद्गुरु संत तुकोबराय म्हणतात गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. गोकुळवासियांच्या सुखाला पारावार नाही. गोकुळवासियांच्या सुखाला पारावार नाहीत का? कशामुळे त्यांना सुखाची प्राप्ती झाली? कशामुळे सुखाला पारावर राहिला नाही? कशामुळे? तर बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. बाळकृष्ण जो आहे नंदाच्या घरी जन्माला आल्यानंतर नर नारींना आनंद झालेला आहे. पण त्यांचा आनंद त्यांनी कसा व्यक्त केला? गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे. गुढिया उभारले, तोरणे बांधली, कथा करू लागले, कीर्तने करू लागले. आणि मग ज्यावेळी जगद्गुरु संत तुकोबराय म्हणतात त्या भगवान परमात्म्याला पाहिलं आणि पाहिल्यानंतर त्या भगवान परमात्म्याने मन मोहित केलं. तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंद बाळकृष्णा नंदा गारी आनंदला नरनारी. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून या ठिकाणी आज आहे काल्याचा प्रसंग.
काल्याचा प्रसंग असा असतो. काला म्हणजे काय? काला म्हणजे अनेक जीव आणि एक शिव यांचं मिलन होणं याला काला म्हणतात. अनेक लाह्या एक दही एकत्रित येणं त्याला काला म्हणतात. गावामध्ये वर्षभरामध्ये जेवढी झालेली भांडणं सगळं भांडण तंटा बाजूला ठेवून आणि सप्ताहासाठी एकत्रित येणं त्यालाही काला म्हणतात. पण आपली काल्याची व्याख्या वेगळी आहे. बाजरीच्या भाकरी चुरल्यानंतर त्यात दूध टाकावं त्याला आपण काय म्हणतो? काला. पण तो काला आहे का हो? तो काला नाही, तो रद्दा आहे, रद्दा. त्याला काला म्हणत नाही. आणि हा काला जो आहे सगळ्यांना एकत्रित करून आणि एकत्रित होऊन सगळ्यांनी खाणं त्याला काला म्हणतात. आणि तोच काला आमच्या भगवान गोपाल कृष्णाने वृंदावनात केला, आमच्या वैष्णव वारकऱ्यांनी वाळवंटामध्ये केला. आणि तोच काला आज आपल्याला या धारंगाव भूमीमध्ये करायचा आहे. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. कारण तो काला दुर्लभ आहे. तो काला वैकुंठात होत नाही. काला आहे का वैकुंठात? वैकुंठी तो ऐसे नाही कवल काही काल्याचे. वैकुंठात काला नाही. स्वर्गातही काला नाही. आणि स्वर्गात जर काला असता तर स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा. मृत्युलोकी व्हावा जन्म आम्हा. मृत्युलोकी व्हावा जन्म आम्हा. मृत्युलोकी व्हावा जन्म आम्हा. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा मृत्युलोकी व्हावा जन्म आम्हा. कशासाठी? नारायण नामे होऊ जीवन मुक्त कीर्तनी अनंत गाऊ गीते. भगवान परमात्म्याचं गुणगान करण्यासाठी, त्या भगवान परमात्म्याला आपलंसं करण्यासाठी या इह लोकामध्ये येण्याची इच्छा करतात. म्हणून तो काला दुर्लभ आहे. तो काला देवादिकांना देखील मिळत नाही. त्यासाठी त्यांना जन्म घ्यावा लागतोय. आणि म्हणून असा असणारा तो काला आहे. पण काल्याच्या कीर्तनाला मर्यादा आहेत. काल्याच्या कीर्तनाला मर्यादा आहे. चरित्राचं उच्चारण करायचं आहे. उच्चारण कोणाच्या? चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. केले देवे गोकुळी. केले देवे गोकुळी. हो चरित्र ते उच्चारावे गेले देवे गोकुळी. गेले देवे गोकुळी. गेले देवे गोकुळी. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. केले देवे गोकुळी. केले देवे गोकुळी. तरु भाव सागारीचे उच्च नीच अधिकारी. तरु भाव सागारीचे उच्च नीच अधिकारी. उच्च नीच अधिकारी. उच्च नीच अधिकारी. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. गोकुळामध्ये ज्या काही भगवंताने लीला केल्या त्याचं वर्णन करायचंय. मग तुम्ही म्हणाल का हो भगवान गोपाल कृष्णाच्या चरित्राचं आचरण केलं तर जमणार नाही का? जमणार नाही. जमणार नाही. आचरण जर करायचं असेल तर प्रभू रामचंद्राच्या चरित्राचं आचरण करा. एक पत्नी एक वचनी एक बाणी. प्रभू रामचंद्राचं चरित्राचं आचरण करा. पण आपल्याला ते जमत नाही. आपण म्हणतो भगवान गोपाल कृष्णाच्या चरित्राचं आचरण केलं तर जमणार नाही. जमणार नाही. कारण भगवान गोपाल कृष्णाला 16,108 पत्न्या. किती? 16,108. आपल्याला एकीमध्ये फुटबॉल झाला. दुसरीची इच्छा करतोय पण जमणार नाही. म्हणून भगवान गोपाल कृष्णाच्या चरित्राचं उच्चारण करायचं आचरण नाही. आणि म्हणून असा तो भगवान परमात्मा का म्हणून जन्माला आले तर बघा, ज्यावेळेस राम अवतार संपला, कारण राम अवताराला पूर्ण अवतार म्हणतात आणि भगवान गोपाल कृष्णाच्या अवताराला लीला अवतार असं म्हणतात. मग भगवान गोपाल कृष्ण का म्हणून अवतार घेतला तर राम अवतारातील गळून सळून राहिलेले राक्षस, त्या राक्षसांनी उत्तमात्मा माजवलेला आहे.
या पृथ्वी तलावरती उत्तमात माजवलेला आहे. पाप आणि अधर्म वाढलं आणि पाप आणि अधर्म वाढल्यानंतर भगवान परमात्म्याला अवतार घ्यावा लागतो. पापी जया भक्त दैत्य जी माताले धरणी सिधाले ओझे त्यांचे धरणी सिधाले ओझे त्यांचे धरणी सिधाले ओझे त्यांचे पापी जया भक्त दैत्य जी माताले धरणी सिधाले ओझे त्यांचे पापी जय भक्त दैत्याजी माताले धरणीसी झाले ओझे त्यांचे दिधलासे त्रास ऋषी मुनी सर्वा न पूजिती कोणी देवा एक. देवाला कोणी पूजायला तयार नाही. देवाचं कोणी नामस्मरण घ्यायला तयार नाही. कारण आपण घाबरतो. कोणी धमकी दिली ते देव सोडून देतोय. असं करू नका. तारणहार माझा देव आहे, भगवान परमात्मा आहे. आणि मग पापी जय भक्त दैत्याजी माताली धरणीसी झाले ओझे त्यांचे दिदलासे त्रास ऋषी मुनी सर्वा न पूजिती कोणी देवा एक. कोणीही देवाचं पूजन करत नाही. आणि मग त्या पापी असुरांचा भार पृथ्वी मातेला झाला आणि पृथ्वी मातेला तो पापी असुरांचा भार सहन झाला नाही. त्या पृथ्वी मातेने गायीचं रूप धारण केलंय आणि ब्रह्मदेवाकडे गेली. वच्चरूपी पृथ्वी ब्रह्म्यापासी जाय नेत्री वाहे तो सांगत असे बुडविला धर्म अधर्म झाला फार सोसवेना भार मज आता. त्या पापी असुरांचा हे ब्रह्मदेवा मला भार सहन होत नाही. मग ब्रह्मदेव त्या पृथ्वी मातेची करुणा ऐकली आणि ब्रह्मदेव इंद्रपुरीला आले. इंद्रदेवाला बरोबर घेतलं आणि कैलास पर्वतावरती आले. पण कैलास पर्वतावरती आल्यानंतर भगवान सदाशिव भजन करत होते. भजन करत होते, रामनामामध्ये तल्लीन होते. आणि मग भगवान परमात्म्याला भगवान महादेवाला जाग करायचंय. कारण भगवान परमात्मा एकांतात असो किंवा लोकांतात असो भजन करतात. भजन करी महादेव राम पूजी सदाशिव. भगवान परमात्म्याचं भजन चाललेलं आहे. आणि सांगितलं देवा हे भोलेनाथ, हे देव की देव महादेव. आणि मग भगवान महादेवांचं स्मरण केलंय. भगवान महादेवाचं स्मरण केलंय, भजन केलेलं आहे. आणि मग महादेवांना ही सगळी वार्ता कळाली. ब्रह्मा इंद्र आणि बरोबरी शिव चालिले सर्व क्षीराब्धीशी. क्षीरसागराजवळ आले. क्षीरसागरावरती भगवान विष्णू शेष शयनावरती पहुडलेले होते. आणि सांगितलं देवा त्राहिमाम त्राहिमाम त्राहिमाम. या पृथ्वी तलावरती पाप आणि अधर्म वाढलेला आहे. आणि भगवंताने शब्द दिलेला होता पाप आणि अधर्म वाढले, गो ब्राह्मणांची हत्या झाली, ऋषी मुनींना संतांना त्रास झाला, त्या वेळेस मी अवतार घेईल. आणि मग त्या ठिकाणी सांगितलं आकाशवाणी झाली. आणि आकाशवाणी म्हणू लागली की हे देवानो तुम्ही काही चिंता करू नका. मी जन्म घेणार आहे. कोणाच्या पोटी? देवकीच्या पोटी येईल भगवान. रक्षील ब्राह्मण गायी भक्त. भक्तांचं रक्षण करीन, गायींचं रक्षण करीन. काही चिंता करू नका. त्यांना प्रार्थना केली. कारण आमचे जगद्गुरु संत तुकोबराय देखील भगवान विष्णूची प्रार्थना करतात. श्री अनंत मधुसूदन पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना अनंत घना
देवाची प्रार्थना केली आणि भगवान परमात्मा म्हटल्यानंतर काही चिंता करू नका. देव ब्राह्मणांची गायींचे रक्षण करण्यासाठी मी पुन्हा जन्म घेणार आहेत. ब्रह्मा इंद्र आणि भगवान शिवजी आपल्या स्वस्थानाशी निघून गेले. आता भगवान विष्णू शेष नारायणाला म्हणू लागले, चला अवताराची तयारी करायची. शेषाप्रती बोले, लक्ष्मीचा तो वर, चला अवतार घेऊ आता. कशासाठी? पृथ्वीवरी दैत्य मातली ती फार, गारहाने सुरवर सांगू आले. कारण पृथ्वीवरती पाप आणि अधर्म वाढलेला आहे, त्याच्यामुळे चला म्हणे अवताराची तयारी करा. त्यावेळेस शेष नारायण म्हणाले, प्रभू जय हरी, प्रभू जय हरी, मी तुमच्या बरोबर अवतार घेण्याची इच्छा नाही म्हणे माझी. का? कशामुळे? असं सांगितलं. त्रेतायुगामध्ये मागच्या अवतारात राम अवतारी झाली लक्ष्मण झालोय मी राम अवतारात. पण प्रभू 14 वर्ष तुमच्या बरोबर वनवास केला हो, 14 वर्ष तुमच्या बरोबर राहिला, तुमच्या बरोबर बोलण्यासाठी सीता माता होता, पण माझी उर्मिला माझी वाट बघत होती. एवढंच काय प्रभू? 14 वर्ष मी तुमच्या बरोबर असतानाही तुम्ही कधी फळ कंदमुळे खा म्हटले? अहो साधं कधी पाणी पे तरी म्हटले? आणि प्रभू हसले. प्रभू म्हणाले, बाबा मला सगळं कळत होतं, सगळं कळत होतं, पण याचंही मागे कारण होतंय. कारण 14 वर्ष निरहारी पत्नी असून ब्रह्मचारी अशाच्या हातून इंद्रजिताचा मृत्यू होता बाबा, म्हणून मी तुला म्हटलो नाही. म्हणे देवा ते बाकी मला काहीच सांगू नका, मी आता अवतार घेण्याची इच्छा माझी नाही. मग प्रभू म्हणाले, आता विचार केलाय प्रभूंनी, कार्यक्रम करायचा आहे ना, याला जर विरोध असेल ना तर सगळ्यांना मोठेपणा द्या, मोठेपणा देऊन कार्यक्रम करून घ्या. हा भाऊ तू शहाणा, हा भाऊ तुलाही चांगला, चला कार्यक्रम करायचा आहे. आणि म्हणून भगवंताने विचार केलाय अवतार कार्य करायचा आहे. सांगितलं, बाबा तू वडील होई गा सर्व आज्ञा, पाळील मी आज्ञा तुझी वारे. हा बाबा आज्ञा पाळायला गेला का? पण मोठेपणा देऊन कार्यक्रम करून घ्यायचा आहे, चला म्हणे. आणि त्या ठिकाणी लक्ष्मी मातेला सांगितलं, तुम्हीही अवतार घ्या. कुठं? कौंडण्यपुरामध्ये राजा भीमक आहे आणि भीमक राजाच्या पोटी रुक्मिणी म्हणून तुम्ही अवतार घ्या. अवताराची तयारी सुरू झाली. आणि इकडं काय झालं? मथुरेत उग्रसेन नावाचा राजा आणि त्याची बहीण असणारी देवकी माता आणि वसुदेवाचा विवाह झाला. विवाह झाल्यानंतर वराडी मंडळी बेधुंद होऊन नाचू लागले. वरात निघाली. वरात तेव्हापासून वरातीची प्रथा आहे. वरात निघालेली आहे. आनंदामध्ये थाटामाटामध्ये दारू गोळे फुटू लागले. वराडी मंडळी बेधुंद होऊन नाचू लागले. सुंदर असणारं नृत्य वाजू लागलेलं आहे वाद्य. आणि मग सगळे काही आनंदात आहे. वसुदेव देवकीच्या रथावरती कंस मामा सारथ्य करत आहे. आता कंस मामा सारथ्य करत असताना तेवढ्यात आकाशवाणी झाली. आकाशाची वाणी सांगत असे, कंसा माने हा बरवसा बोलण्याचा, देवकीच्या गर्भा येईल भगवान, रक्षिल ब्राह्मण गाई भक्त. आकाशवाणी सांगू लागले, हे दुष्ट कंसा, अरे ज्यांच्या रथावरती तू सारथ्य करतोय ना त्यांचाच 8वा तुझा काळ आहे, त्यांच्याच पोटी जन्माला येणारा 8वा तुझा काळ आहे. असं म्हटल्यानंतर तळपायाची आग मस्तकाला गेली. रथावरून उडी मारली आणि उडी मारल्याबरोबर देवकी मातेची वेणी धरली आणि रथाच्या खाली ओढलेला आहे. रथाच्या खाली ओढलाय. मनात विचार केलेला आहे, हिचा 8वा जर काळ आहे ना, मग हिला ठेवलंच नाही तर 8वा येईल कसा? मग काय केलं? काढलेली आहे तलवार आणि मारण्यासाठी उगारलेले. खडवंग घेवानी माराया धावला, खडवंग घेवानी माराया धावला, खडवंग घेवानी माराया धावला, ला 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 ला, खडवंग घेवानी माराया धावला. हात तो धरिला वसुदेवे, हात तो धरिला वसुदेवे, वसुदेवे वसुदेवे, खडवांग घेवानी माराया धावला, ला ला
घेऊन माराया धावला, हात तो धरिला वसुदेवे. वसुदेवाने सांगितलं, राजा, अरे स्त्री हत्या करणं हे पाप आहे, स्त्री हत्या करणं हे पाप आहे, पण तुझ्यासारख्या राजाला हे शोभत नाही. कंसाने सांगितलं, हिचा 8वा जर माझा काळ आहे, मग त्या अर्थी हिला मारणंच गरजेचं आहे. त्यावेळेस वसुदेवाने सांगितलं, मी तुला वचन देतोय, मी तुला वचन देतोय, हिच्या पोटी होणारे 8ही पुत्र तुझ्या स्वाधीन करेल. असं म्हटल्यानंतर त्या क्षणाला कंसाने वसुदेव देवकीला तुरुंगवासामध्ये टाकलेला आहे. आणि वसुदेवाने देवाचे आभार मानले. देवा, आता 12 वर्षासाठी तुझी तपसाधना आहेत. आणि मग त्या तुरुंगवासामध्ये टाकल्यानंतर यथावकाश पहिलं बालक जन्माला आलंय. बालक जन्माला आल्यानंतर ते बालक जन्माला आल्याबरोबर कंसाच्या स्वाधीन केलेलं आहे, कंसाच्या स्वाधीन केलेला आहे. आणि कंसाने काय केलं, त्या बाळाला आपल्या मांडीवरती धरलेलं आहे. मांडीवरती धरल्यानंतर ते बालक कंसाकडे म्हणजे मामाकडे पाहून हसू लागलं. हसायला लागल्यानंतर मामाने विचार केला, अरे हिचा जर 8वा काळ आहे, मग याने काय आपलं बिघडवलं, याला सोडून द्या म्हणे. स्वर्गामध्ये तर मिटिंग भरली. कंसाला जर असंच वैराग्य निर्माण झालंय तर हा पंढरीच्या वाऱ्याही काढेल, हा सप्ताह भरवेल, अहोरात्र देवाचं भजन करेल. आणि याला जर असंच प्रेम निर्माण झालंय तर याचा पापाचा घडा भरणार नाही. मग काय करावं, काय करावं? नारद महर्षींना सांगितलं, जा जा तुम्ही त्या ठिकाणी मथुरा नगरीला. आणि त्या ठिकाणी नारद महर्षी आलेले. नारायण 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 नारायण. नारद महर्षी राजवाड्यामध्ये आलेले आहेत. आणि कंसाने पाहिलं आणि कंसाने आदर सत्कार करून नारद महर्षींना मध्ये आणलेला आहे. सांगितलं, महाराज काय भानगडे, आज लयच प्रसन्न. घडलेली हकीकत सांगितली. घडलेली हकीकत सांगितल्यानंतर नारद महर्षींनी वेड वाकडं तोंड केलंय. मग कंस मामा म्हणलं, का हो, मी जे कार्य केले ते तुम्हाला आवडलं नाही का, आवडलं नाही का? म्हणे, बाबा तुझ्यासारखा भोळा राजा मी अजून पाहिला नाही, तुझ्यासारखा भोळा राजा मी अजून पाहिला नाही. कारण हे देव लय लबाड आहे. देव किती लबाड आहे, किती लबाड. अरे वामन अवतारामध्ये 3 पद भूमी मागितली म्हणे. किती? वामन अवतारामध्ये 3 पद भूमी मागितली. एका पाऊलात स्वर्ग, दुसऱ्या पाऊलात पृथ्वी, तिसरा पाऊल ठेवायलाच जागा नाही. आणि एवढा असणारा महान दानशूर बळीराजाला कुठं नेलंय, कुठं? तुका म्हणे बाडी, तुका म्हणे, तुका म्हणे बाडी, तुका म्हणे बाडी, तुका म्हणे बाडी, तुका म्हणे बाडी. जीव दिला पाया तळी. बळीराजाने 3 पद भूमी मागितली, दिली. आणि यांनी पाताळात नेऊन घातलेला आहे. काय यांचा भरोसा आहे, काय यांचा भरोसा आहे. आता हे देव कोणाला कळाले हो, कोणाला कळाले?
कोणाला कळाले? कारण याची लीला अपरंपार आहे, हा कोणालाच कळत नाही. अरे रे 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 हे तू काय केले, साऱ्या जगाला भुलविले. हे अरे रे 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 हे तू काय केले, साऱ्या जगाला भुलविले. काय केले साऱ्या जगाला बोलविले. जय हो. तू काय केले साऱ्या जगाला बोलविले. साऱ्या जगाला भुलविले, साऱ्या जगाला भुलविले. जगाला बोलविले, जगाला बोलविले. हे जगाला भुलविले, साऱ्या जगाला भुलविले. जगाला बोलविले, साऱ्या जगाला बोलविले. अरे रे 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 हे तू काय केले, साऱ्या जगाला भुलविले. हे अरे रे 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 हे तू काय केले, साऱ्या जगाला भुलविले. हे तू काय केले साऱ्या जगाला बोलविले. जय हो. हे तू काय केले साऱ्या जगाला बोलविले. कारण देव कसा आहे, देव तो चतुर आहे. अरे रे 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 हे तू काय केले, साऱ्या जगाला भुलविले. असा असणारा तो भगवान परमात्मा आहे. मग कंस मामा म्हणाले, काय करू काय करू? नारद महर्षी म्हणाले, जे योग्य वाटेल ते कर. आता माझी संध्याची वेळ झाली. नारायण नारायण पुण्य सारा वया भेटे देव ऋषी, वधी बालकाशी ठेवू नको. आणि मग बालक मारलेला आहे. पहिला मारलाय, दुसरा मारलाय, तिसरा मारलाय, चौथा मारलाय, पाचवं मारलाय, सहावं मारलाय. आता 7व्या वेळेस भगवान गोपाल कृष्णाने शेषाला सांगितलं, जा आता तुमची वेळ आहे. आणि मग 7वा गर्भ देवकी मातेच्या उदरामध्ये वाढू लागला. देवकी मातेचं तेजही तेव्हाही खूप सुंदर दिसू लागलेलं आहे. पण काय झालं, 7वा जो गर्भ गोकुळामध्ये जी रोहिणी होती, रोहिणी, त्या रोहिणी मातेला, आता ही रोहिणी म्हणजे गोकुळामध्ये राहत होती नंद बाबाची बहीण म्हणून. गोकुळवासियांची असणारी ती कोण आहे मग? नंद बाबाची बहीण म्हणजे नंतर बाकीच्यांची ननंद. आपली यांची बहीण कोण? ननंद. ननंदबाईच्या हिशोबाने सगळे चेष्टा करू लागले, काही रोहिणीबाई साहेब, काही खुशखबरी? रोहिणीबाई साहेब म्हणतात, कशाची खुशखबरी, कशाचं काय? इकडं 7वा गर्भ देवकी मातेच्या उदरामध्ये वाढत असताना भगवान गोपाल कृष्णाने योग मायेला सांगितलं. आणि योग मायेला सांगितल्यानंतर देवकी मातेचा जो गर्भ आहे तो तिथून काढून रोहिणी मातेच्या उदरात टाकायला सांगितला. आणि मग काय केलं? काय केलं? 7वा जो गर्भ योग मायेनेता आश्चर्य करिता मना माझी, रोहिणी उदरी नेवुनी घातला, न कळे कोणाला देवावीन. देवाशिवाय ही लीला कोणालाच कळाली नाही. आणि मग 7वा गायब झाला, 7वा गायब झाला, 7वा गायब झाला. आता 8वा. आपण म्हणतो आटण घाट, आटण घाट, पण आटण घाट नाहीच आहे. 8 नीट आहे, नीट. 8 घाट नाही, 8 नीट आहे. तुम्ही बघा, एकाला गाठ आहे, गाठ, एकाला गाठ आहे, 2ला, 3ला, 4ला, 5ला, 6ला मध्ये, 7ला, आणि 8 जो आहे तो बिगर गाठीचा आहे, पण आपण म्हणतो आटण घाट. आणि मग आता 8वा येणार, 8वा येणार, 8वा येणार. कंसाला झोपताना कृष्ण, उठताना कृष्ण, खाताना कृष्ण, बोलताना कृष्ण, सर्व ठिकाणी कृष्ण 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 दिसू लागले. पाणी प्यायला लागलं तर पाण्यात सुदर्शन चक्र दिसायचं. भीती वाटू लागली. काळ येणार आहे, काळ. 8वा येणार आहे, 8वा. आता 8वा जन्माला येणार आहेत. किती तारखेला येणार आहे आता? माहित पाहिजे आपल्याला. किती? 26 तारखेला. 27ला गोपालकाल आहे. 26 तारखेला कृष्ण जन्माला येणार आहेत.
मग त्यासाठी आपण आनंद उत्सव साजरा केला पाहिजे. आपले वाढदिवस किती 5 स्टार हॉटेलला जाऊन करतो, मग देवाची साजरी व्हायला पाहिजेत. सगळ्यांनी एकत्रित आलं पाहिजे, साजरा केला पाहिजेत. आणि मग आता आठवा येणार. नद्या दुथडी भरून वाहू लागल्या. मयूरादी पक्षी नृत्य करीत ते. मयूर पक्षी नृत्य करू लागले. मंद मंद पाऊस पडू लागला. सगळीकडे आनंदमय वातावरण आहेत. स्वर्गामध्ये अप्सरा नृत्य करू लागल्या. आणि 8वा तो जन्माला आलेला आहे. कधी आला? रात्री 12 वाजता. श्रावण महिन्यातील अष्टमीला रात्री 12 वाजता भगवान गोपाल कृष्ण जन्माला आले. रात्रीच का आले? कारण मागच्या जन्मात सूर्यवंशामध्ये जन्माला आले राम अवतारात. कधी? सकाळी 12 वाजता. 12 वाजेला जन्म घेतला आणि सूर्यनारायणाला असं वाटलं ग, धन्य मीच त्रिभुवनी माझे वंशी चक्रपाणी. आता सूर्याला आनंद झाला आणि चंद्रदेव झाले ना नाराज. त्यावेळेस भगवान गोपाल कृष्ण, भगवान प्रभू रामचंद्र म्हणाले, आता चिंता करू नको, पुढचं तुझ्याच कुळामध्ये, तुझ्याच वंशामध्ये. आणि म्हणून रात्री 12 वाजता भगवान गोपाल कृष्ण जन्माला आले. जन्माला आल्याबरोबर 8 वर्षाचे झाले. 8 वर्षाचे. देवकी माता म्हणाली, बाबा एवढं सगळं दुःख कशासाठी? तुझ्यासाठी. तू लहान हो, लहान हो म्हटल्यानंतर आणि ते पुत्र सुख आहे. आणि मग त्या ठिकाणी असे भगवान गोपाल कृष्ण जन्माला आले. श्रावणात या अष्टमीला आनंद हा झाला. आज बाळकृष्ण जन्मला नंदागरी. बाळकृष्ण जन्मला नंदागरी. बाळकृष्ण जन्मला नंदागरी. बाळकृष्ण जन्मला नंदागरी. बाळकृष्ण जन्मला. रूपा तेज सावळे कृष्ण मूर्ती. दिव्य किरणाने सजले ही धरती. उजळीता गोकुळी दीप ज्योती. जणू स्वर्ग उतरला भुवरती. रूपा तेज सावळे कृष्ण मूर्ती. दिव्य किरणाने सजले ही धरती. उजळीता गोकुळी दीप ज्योती. जणू स्वर्ग उतरला भुवरती. तो गिरधारी कृष्ण मुरारी. तो गिरधारी कृष्ण मुरारी. ही नदीनांना चळणाऱ्या कृष्णांचा काळ आला. आज बाळकृष्ण जन्मला. नंदागरी. बाळकृष्ण जन्मला. नंदागरी. बाळकृष्ण जन्मला. भगवान गोपाल कृष्ण जन्माला आले. आणि जन्माला आल्यानंतर काय म्हणाले? पप्पा. हा, काय म्हणाले? बाबा. बाबा मला इथं ठेवू नका. बाबा मला इथं ठेवू नका. असं म्हटल्यानंतर वसुदेव म्हणाले, बाळा इथं ठेवू नका. मग कुठे? मला नंदाच्या घराला मज देई गोकुळाला. नंदाच्या घराला मज देई गोकुळाला. नंदाच्या घराला मजन्याई गोकुळाला. हो. नंदाच्या घराला मज देई गोकुळाला. ओ माया उपजली ते
बाबांच्या वाड्याला मला घेऊन चाल. बाबा म्हणाले, कृष्णा अरे नंद बाबाच्या वाड्याला घेऊन जायचंय, गोकुळामध्ये तुला घेऊन जायचंय. मथुरा ते गोकुळ 23 किलोमीटरचं अंतर आहेत. मग पण हाता पायात बेड्या आहेत. गोकोळी कशी नेऊ रे बाळा तुला, गोकोळी कशी नेऊ रे, गोकोळी कशी नेऊ रे बाळा तुला, गोकोळी कशी नेऊ रे, गोकुळी कसं नेऊ रे बाळा तुला, गोकुळी कसं नेऊ रे, ए गोकुळी कसं नेऊ रे बाळा तुला. गोकोळी कशी नेऊ रे, गोकोळी कशी नेऊ रे बाळा तुला, गोकोळी कशी, जय हो. गोकोळी कशी नेऊ रे बाळा तुला, गोकोळी कशी नेऊ रे, बाळा तुला गोकुळी कशी नेऊ रे, गोकोळी कशी नेऊ रे बाळा तुला गोकुळी कशी नेऊ रे. बंदी शाळेला कडी कुलूप, बंदी शाळेला कडी कुलूप, बंदी शाळेला कडी कुलूप, बंदी शाळेला कडी कुलूप, उघडून कशी जाऊ रे बाळा तुला, गोकोळी कशी नेऊ रे, जय हो. गोकोळी कशी नेऊ रे बाळा तुला, गोकोळी कशी नेऊ रे, कशी नेऊ रे बाळा तुला, गोकुळी कशी नेऊ रे, गोकोळी कशी नेऊ रे बाळा तुला, गोकुळी कशी नेऊ रे, गोकुळी कशी नेऊ, गोकुळी कशी नेऊ. वा वा. गोकुळी कसं नेऊ रे बाळा तुला, गोकुळी कसं नेऊ रे. बाळा कसं घेऊन जाऊ, द्वाराला कुलूप आहेत, हाता पायात बेड्या आहेत. त्यावेळेस सांगितलं, बाबा पुढचं माझ्यावर सोडा, विश्वास आहे ना, बाकी चिंता करू नका, चिंतन करा, चिंता करू नका, चिंतन करा. कारण त्याच्यासाठीच मी आलो बंधनापासून. उकललेल्या गाठी देता आली मिठी सावकाश. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. बाबांनी भगवान गोपाल कृष्णाला वसुदेवांनी डोक्यावरती घेतल्यानंतर काय झालं, काय झालं, उचलीला कमळापती पायचे बंधन गाळती, बंधन गळते. भगवान परमात्म्याला डोक्यावरती घेतल्याबरोबर हातापायातली बेड्या गळून पडलेल्या आहेत. तुरुंगाचे द्वार उघडलेले आहेत, पहारेकरी झोपे गेलेले आहेत. भगवंताची लीला अपरंपार आहेत. मग भगवान गोपाल कृष्णाला घेऊन वसुदेव निघाले. निघाल्यानंतर मधी आडवी होती यमुना. यमुना माईमध्ये ज्यावेळेस पदार्पण केलंय, आता यमुना माईला माहित आहे माझे स्वामी आले, माझे स्वामी आलेले आहेत. भगवंताला घेऊन निघालेले असताना यमुना माई चढू लागली, यमुना माई चढू लागली. वसुदेवाच्या पायापर्यंत, गुडघ्यापर्यंत, छातीपर्यंत. आता नाका तोंडात पाणी जाणार. त्यावेळेस जरी स्वामीचं दर्शन घ्यायचंय, भगवान गोपाल कृष्ण म्हणतात पुढे पण सासरा आहेत याचं भान ठेवावं. माझ्या बाबाला काय मारायला निघाली की काय, चालली हे आपलं धांगड धिंगा. डोक्यावरती पदर नाही, काही नाही, सासू सासऱ्यांची मर्यादा नाहीत, चालली आपली धांगड धिंगा. भगवान गोपाल कृष्णाला कळालं हिला दर्शन दिल्याशिवाय ही दुबंगणार नाही, हा रस्ता देणार नाही, हिनं तर माझ्या बापाचाच कार्यक्रम करेल. मग काय केलं, भगवान गोपाल कृष्णाने दर्शन देण्यासाठी पुर चढला चाट, त्याने लाविला अंगुष्ट. पुर चढला चाट, त्याने लाविला अंगुष्ट. पुरा चढला चाट, त्याने लाविला अंगूठ, चढला चाट, त्याने लाविला अंगूठ. पुर चढला चढला चढला, पुर चढला चाट, त्याने लाविला अंगुष्ट. पुर चढला चाट,
कृष्ण सगळेच आनंद घेऊ राहिले बर का. जे आपल्याला कळालं नाही ते त्यांना कळालं. पुरं चढायला चाट त्याने लाविला अंगुष्ट आणि म्हणून यमुना माई दुभंगलेली आहेत आणि भगवान गोपाल कृष्णाला घेऊन वसुदेव गोकुळामध्ये आले. गोकुळामध्ये आले. पहाटेची वेळ आहेत आणि नंदबाबांच्या वाड्याला यशोदामय्याच्या आणि महालाजवळ आलेत. आता त्या ठिकाणी गेल्यानंतर यशोदामय्येला झोप लागलेली आहे पण माया जन्माला आलेली आहे. मग काय केलं? भगवंताने सांगितलेलं होतं मला गोकुळात ठेवा. माया उपजली तेथे. ती माया उपजलेली आहे, जन्माला आलेली आहे, तिला इकडे घेऊन या. कारण ज्या ठिकाणी गोपाल कृष्ण आले त्या ठिकाणी माया राहत नाही. कोणतं गोकुळ आहे? गोकुळ नेमकं आहे तरी कोणतं? तिकडे गेल्यानंतर मथुरा वृंदावन गोकुळ ते पाहायचं का? हे गोकुळ आहे, हे गोकुळ. आणि गोकुळामध्ये कृष्ण आला की माया बाहेर पडते. कारण ज्याला भगवत भक्तीचा छंद लागला ते संसार प्रपंचाचा व्याप कमी करून काही वेळ का होईना भजनासाठी देतात. याला कारण गोकुळामध्ये कृष्ण परमात्म्याचं आगमन झालंय. मग योग मायेला घेऊन गेले आणि योग मायेला घेऊन गेल्यानंतर माया रडायला लागली. केहा 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 केहा. सूर्योदय झाल्यानंतर मायेचा आक्रोश सुरू झाला आणि तेवढ्यात काय झालं? आठवा जन्माला त्या ठिकाणी कंसाला सांगितलेलं आहे. कंस धावत पळत तुरुंगामध्ये पळत आला. पाहिल्यानंतर ती तर कन्यारत्न आहे. तेव्हा देवकी म्हणाली दादा अरे तुला भाची झाली बाबा. भाचीचं जर दर्शन घडलं तर काशी घडते, काशी. ही भाची आईला सोडून दे. तेव्हा सांगितलं ती भाची असो, मुलगा असो किंवा मुलगी असो, तो माझा काळ आहे. त्या कन्यारत्नाला घेतलेला आहे. गर 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 फिरवून आपटणार. तेवढ्यात तिने लात मारली आणि सांगितलं हे दुष्ट कंसा तुझा लागी वधी उपजला माझा आधी. उपजला माझा आधी. उपजला माझा आधी. तुझा लागे वधी उपजला माझा आधी. उपजला माझा आधी. उपजला माझा आधी. हो तुझा लागी वधी जय हो. उपजला माझा आधी. उपजला माझा आधी. आधी आधी उपजला माझा आधी. तुझा लागे वधी उपजला मला रे. उपजला माझा आधी. दे 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 उपजला माझा आधी. तुझं लागी वधी उपजला मजाधी. हे दुष्ट कंसा अरे राजकारण काय बायांशी करतोय? तुझा काळ माझ्या अगोदर जन्माला आलेला आहे. आणि मग ज्यावेळेस कळालं की तो काळ कुठे आहे? गोकुळामध्ये. गोकुळामध्ये काळ आहेत असं कळाल्यानंतर आणि इकडं काय झालं? नंद बाबांची बहीण सुनंदेने पाहिलं भगवान गोपाल कृष्ण जन्माला आले. नंद बाबाला एवढ्या दिवसानंतर पुत्ररत्न प्राप्ती झाली आहे. आणि मग त्या सुनंदेला एवढा आनंद झालाय, तिचा आनंद गगनात बावेना. नंद बाबा गोशाळेत गेलेले होते आणि सुनंदाने बाळाला पाहता क्षणी नंद बाबांकडे पळत गेलेले आहे. आनंदाच्या भरामध्ये लाला भयो लाला भयो लाला भयो. भैयाजी आपको लाला भयो लाला भयो लाला भयो. एवढा आनंद झाला आणि त्या नंद बाबाने काय केलं? आनंदाच्या भरामध्ये गायी दान केलेल्या आहेत. एवढा आनंद झाला आणि पाहता पाहता नंद बाबांच्या वाड्याला लाला जन्माला आलेला आहे ही वार्ता गोकुळवासियांना कळाली. आता नंद बाबा असे होते प्रजाहित प्रजादक्ष प्रजेवरती प्रेम करणारे. आणि मग ज्या वेळेस गोकुळामध्ये कळाल्यानंतर त्या गोकुळवासियांच्या सुखाला पारावार नाही अभंगाच्या प्रथम चरणात. गोकुळीचा सुखा गोकुळीचा सुखा गोकुळीचा सुखा गोकुळीचा सुखा गोकुळीचा सुखा. जय हो. गोकुळीचा सुखा.
गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. गोकुळीच्या सुखाला पारावर राहिला नाही. आणि मग ज्या ज्या गवळणींना कळालं ती ती गवळण सांगू लागली. गवळण सांगे गवळणीला पुत्र यशोदेशी झाला. एक धावे एकी पुढे एक वाटी सुंठ वडे. वाणे घेवोनिया ताटी नंदा घरी झाली दाटी. ऐशी गलबल झाली दासी जणी हेल घाली. हेल घालण्याची प्रथा होती. हेल घालण्याची प्रथा होती 2003-4 पर्यंत ही होती. आतापर्यंत होती पण आता बुडाली. हेल घालणे म्हणजे वेल लावणे नाहीत. ज्या घरी बालक जन्माला आलाय त्या घरी पाणी घालणे, पाणी भरणे. कडक उन्हाळ्यात जन्माला आलं ती हेलकरणी जर पाणी घातलं घरचे म्हणते बरं झालं, पाण्याची अडचणी बरं झालं. आणि म्हणून जनाबाई दासी जणी हेल घाले नंदबाबांच्या वाड्याला. मग सगळे काही एकमेकाला सांगून सगळे काही नंदबाबांच्या वाड्याला आले. आल्यानंतर नंदबाबांचा वाडा गच्च भरलेला आहे. आणि काय हो आनंद आहे, किती आनंद आहे. नंदगर आनंदबायो जय कन्हैया लाल के. नंदगर आनंदबायो जय कन्हैया लाल की. नंदगर आनंदबायो जय कन्हैया लाल के. नंदगर आनंदबायो जय कन्हैया लाल की. जय कन्हैया लाल के जय यशोदा लाल के. जय कन्हैया लाल की जय यशोदा लाल की. हाथी घोडा पालकी जय कन्हैया लाल के. हाथी घोडा पालकी जय कन्हैया लाल. नंदगर आनंदबायो जय कन्हैया लाल की. नंदगर आनंदबायो जय कन्हैया लाल की. नंदगर आनंदबायो जय कन्हैया लाल की. नंदगर आनंदबायो जय कन्हैया लाल नंदगर आनंद भयो जय कन्हैया लाल के. जय कन्हैया लाल के जय यशोदा लाल के. वा वा वा. नंद बाबांच्या वाड्याला एवढा आनंद आहे. पण एवढा आनंद का झाला, का झाला, का झाला त्यांना? काही वेड लागलं का झाला? कारण नंद बाबांच्या वाड्याला कोण आहे, कोण आहे? जगद्गुरु संत तुकोबराय अभंगाच्या दुसऱ्या बाळ कृष्ण नागरी. 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 आनंदल्या नरनारी. नरनारींना आनंद झाला.
नरनारींना आनंद झालेला आहे. आणि मग किती आनंद झालाय. त्यांच्या आनंदाला पारावार नाही, त्यांच्या सुखालाही पारावार नाही. आपल्यालाही लई सुख वाटतंय, पण वरून उन्हाचाही लई ताण आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी बाळकृष्ण आनंदा घरी आनंदल्या नरनारींना आनंद झालेला आहे. मोठा जल्लोष चाललेला आहे. एवढा आनंद आहेत. प्रत्येक गवळणींनी भगवंताला पाहिलं आणि पाहिल्यानंतर आपले जेवढे काही दाग होते तेवढे भगवान गोपाल कृष्णावरती निछावर केले, मंगळसूत्र सोडून. एक गवळण बिचारी गरीब होती. ती म्हणाली, लालाला देण्यासाठी माझ्याकडे काहीच नाही. मग मी काय करेल? आज जाऊ द्या हो, आज मी लालाला काही दिलं नाही, पण उद्या काय करेल? काहीतरी माझ्या बाळाला, माझ्या लालाला मी घेऊन येईन. ती घरी गेली सारखं तेच चिंतन. माझ्या लालाला मला काही देता आलं नाही, मी गरीब आहे. माझ्या लालाला मला काही देता आलं नाही, मी गरीब आहे. असं चिंतन करता 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 झोपी गेली. तिने सांगितलं, उद्या सकाळी उठेल, एक गवताचा भारा उचलेल, तो बाजारात विकण्यासाठी घेऊन जाईल. त्याचा ज्यावेळेस पैसे येतील ₹1.25, त्यामध्ये माझ्या लालाला अंगडं टोपडं घेणार आहे. हे असा विचार त्या गवळणीने केला आणि ती झोपलेली आहे. झोपल्यानंतर तिला स्वप्न पडलेले. काय? तिला इतकं स्वप्न पडलं की सकाळ झाली, ती उठलेली आहे. गवताचा भारा कापण्यासाठी गेलेली आहे. गवताचा भारा डोक्यावरती घेतलेला आहे, तो बाजारात विकण्यासाठी घेऊन गेली. कुठं? स्वप्नात. आणि मग तो ₹1.25 तो भारा विकला. ते पैसे आल्यानंतर तिने लालाला अंगडे टोपडे घेतलेले आहे. आणि मग ते घेऊन नंद बाबाच्या वाड्याला आली. आल्यानंतर सांगितलं, यशोदे, अगं तुझ्या बाळाला माझ्याकडे काही नव्हतं, पण मी काय केलं, गवताचा भारा घेतला, विकला, त्याचे अंगडे टोपडे दिले, दे ना माझ्या बाळाला. तिने अंगडे टोपडे दिल्यानंतर त्या यशोदा मैयेने ₹500 पैठणी नेसवली तिला. कुठं? स्वप्नात. आणि ज्यावेळेस पैठणी नेसवल्यानंतर ती खडबडून जागी झाली. आणि जागा झाल्यानंतर पाहिलं तर यशोदा मैयाने नेसवलेली पैठणी तिच्या अंगावरती होती. कशामुळे? तिचा भाव शुद्ध होता. आणि माझा देव जानोनी अंतर वर्तत असे. माझा देव भाव बळे आकळी एरवी नाकळे, करतळे आवळे तैसा हरी. माझ्या देवाला तुम्ही गरीब आहे का श्रीमंत हे माहित नाही, पण तुमच्या अंतकरणामध्ये जर शुद्ध भाव असेल तर तुम्ही सगळ्या जगात श्रीमंत आहात. आणि तीच श्रीमंती माझ्या देवाला लागते. आणि मग असं करता करता हे लहानाचं मोठं बाळ होऊ लागलं. बाळ लहानाचं मोठं व्हायला लागलं. नारद महर्षी कैलास पर्वतावरती गेले आणि भगवान शिवाला सांगितलं, बघितलं का गोकुळामध्ये किती मोठा आनंद उत्सव चाललेला आहे, पाहिला तुम्ही? ते म्हणे, मी जन्माच्या टायमाला तिथंच होतो. पाहिलाय का? म्हणे, आता जाऊन बघा किती सुंदर वातावरण आहे गोकुळामध्ये. मग भगवंतालाही भेट घ्यायचीच होती. त्या ठिकाणी भगवान महादेवाने आपलं रूप बदलून गेलेले आहेत. यमुना माईच्या काठी आले आणि त्या ठिकाणी काही गवळणी कपडे धुवत होतात. त्यांना विचारलं, बाबा कोण आहात तुम्ही? तुमचं नाव काय? काय नाव आहे? कुठून आलात? म्हणे, कैलास पर्वतावरून. तुमचं नाव? सदाशिव. तुमचं नाव काय आहे? सदाशिव. आलो कुठून? काशीहून. नाव आहे सदाशिव, आडनाव? आले काशी, आडनाव जोशी. कशासाठी आले? म्हणे, नंद बाबांना खूप दिवसानंतर लाला झाला ना, त्याचं भविष्य पाहण्यासाठी. अहो बाबा बाबा बाबा, चला म्हणे नंदाच्या वाड्याला, लई दिवसानंतर तो बालक जन्माला आलेला आहे, चला म्हणे. म्हणजे गळामध्ये सर्प आहेत, हातामध्ये त्रिशूळ आहेत आणि निघाले नंद बाबांच्या वाड्याला. नंद बाबांच्या वाड्याला गेल्यानंतर नंद बाबाच्या वाड्यासमोर त्रिशूळ ठोकलेला आहे, आदेश. आणि सांगितलं, सेवकांना सांगितलं, जा यशोदा मैयाला सांगावं की तुझ्या बाळाचं भविष्य पाहण्यासाठी आलेला आहे. आता हिने डोकावून बघितलं मधूनच. बाई म्हणे, त्याच्या गळ्यात सर्प आहे, हातात त्रिशूळ आहे आणि त्या सर्पाने माझ्या बाळाला काही केलं तर? एक तर तो बाबा मला अघोराच दिसतो जरा, त्याने जर माझ्या बाळाला काही केलं तर?
नाही म्हणे. अगं देऊन तर बघ. नको नको म्हणे, मी माझ्या बाळाला देणार नाही. भगवान महादेव म्हणाले ती बाळाला पाहिल्याशिवाय मी इथून जाणार नाही. मग ती म्हणाली मी बाळाला बाहेरच काढणार नाही. मग भगवान महादेव म्हणाले रांगायला आल्यावर तरी बाहेर येईल ना. हा, ती म्हणे तरी मी बाहेर येऊ देणार नाही. म्हणे लग्नापर्यंत होईपर्यंत तरी मी माझ्या बाळाला बाहेर येऊ देणार नाही. मग भगवंताने विचार केला. एकीकडे योगी हट्ट आहे, एकीकडे स्त्री हट्ट आहे. दोघांचाही हट्ट बाजूला ठेवून आपला बाळा हट्ट सुरू करा. रडायला सुरुवात केली, क्याहा 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 क्याहा. आणि ते बाळ इतकं रडायला लागलं काही केल्या राहीना. रडते माझे बाळ ताने समजाविता राहीना. रडते माझे बाळ ताने काही केल्या राहीना. रडते माझे बाळ ताने समजाविता राहीना. रडते माझे बाळ काही केल्या राहीना. समजाविता राहीना बाळ काही केल्या राहीना. समजाविता राहीना बाळ काही केल्या राहीना. रडते माझे बाळ ताने समजाविता राहीना. रडते माझे बाळ ताने समजाविता राहीना. रडते माझे बाळ ताने समजाविता राहीना. जय हो. रडते माझे बाळ ताने काही केल्या राहीना. नाथ बाबा म्हणतात नाना परी समजाविते, मागील ते खाया देते. वाटेल ते प्रयत्न केले तरी बाळ राहीना. मग 81 वर्षाची म्हातारी आली. ती म्हणाली यशोदे तुला काही कळतं का ग? बाळावरती लक्ष द्यावं. बाळ एवढं किरकिर करतं, त्याला एखादी कडी टाकून घे ना बाबाकडून. यशोदे म्हणे आजी ते गण सगळं खरंय पण माझ्या बाळाला तो सर्प चावेला नाही म्हणे. अगं देऊन तर बघ. त्यावेळेस बाळाला घेतलंय. यशोदा मैया कासावीस झालेली आहे. बाळाला त्या ठिकाणी सदाशिवाकडे दिल्यानंतर हरिहरण मिलन म्हणतात. श्रीमद भगवद्गीतेमध्ये याला हरिहरण मिलन कथा म्हणतात. आणि भगवान परमात्म्याचं आणि गोपाल कृष्णाचं ज्यावेळेस मिलन झालेलं आहे, स्मित हास्य आहे. हसू लागले. हसू लागल्यानंतर यशोदा मैया म्हणाली बाबा माझ्या बाळाचं भविष्य पहा, माझ्या बाळाचं भविष्य पहा. असं म्हटल्यानंतर सदाशिव म्हणाले अरे बापरे. यशोदा मैया म्हणाले काय झालं, काय झालंय? म्हणे आई तुमच्या बाळाच्या नशिबात 16,108 पत्नी आहे म्हणे. किती? 16,108. यशोदा मैया म्हणाले बाबा 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 म्हणे काही चिंता करू नको. हा 16,108 सगळ्यांना पुरून उरणार आहे म्हणे. हा साधारण नाही. आणि मग भगवंताचे असे भेट झाल्यानंतर सदाशिव निघून गेले. आता बाळाच्या आणि लीला सुरू झाल्या. बाळ रांगायला लागलंय. पण रांगायला लागल्यानंतर कसं रांगतय बाळ? तळवे तळहात तळहात टेकीत, तळवे तळहात तळहात टेकीत. डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगतो, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगतो. तळवे तळहात तळवे तळहात तळहात टेकीत. तळवे तळहात तळवे तळहात तळहात टेकीत. डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगतो, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगतो. गुडघ्याने रांगतो. ओ रंगणी रंगनाथ तुम्ही देखी लागे. ओ रंगणी रंगनाथ तुम्ही देखी लागे. ओ तळवे तळहात तळवे तळहात तळहात टेकीत. तळवे तळहात तळवे तळहात डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत. डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत. डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत. तळवे तळहात तळहात टेकीत, डाव्या गुडघ्यानं गुडघ्यानं रांगत. माझा भगवान गोपाल कृष्ण आहे. आता करवट बदलू लागलाय, रांगायला लागला, चालायला लागला. आता नंद बाबाच्या घरी जन्माला आला राजाचा मुलगा म्हटल्यानंतर हातापायामध्ये अंगावरती एवढे अलंकार एवढे डाग.
बाळाच्या पायात पैंजण आहे आणि पैंजण बाळाने पाऊल टाकलंय. छुम 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 छना ना 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 छुम छना ना 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 छुम छनक छनक छना ना छुम छना ना 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 छुम छना ना 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 छुम छनक छनक छना ना. कृष्णाच्या बाळाच्या पायी वाजती पैंजण, कृष्णाच्या बाळाच्या पायी वाजती पैंजण. कृष्णाच्या बाळाच्या पायी वाजती पैंजण, कृष्णाच्या बाळाच्या पायी वाजती पैंजण. बाळाचे रूप ते अति दिसते गोजीरवान, कृष्णाच्या बाळाच्या पायी वाजते पैंजण. आणि मग कृष्ण आता चालायला बोलायला लागला आणि बोलायला लागल्यानंतर चालायला लागल्यानंतर गोकुळात फिरायला लागला. गोकुळात फिरायला लागल्यानंतर त्याने बघितलं गोकुळवासियांना लईच आनंद झालाय. काय पाहिलं त्याने? गोकुळवासियांनी काय लावलेलं होतं? अभंगाचे तिसरे चरणात. गुडिया तोरणे, 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 गुडिया तोरणे. हो घरी ती कथा गाती गाणी, घरी ती कथा गाती गाणी, बाळकृष्ण नैदा घरी, बाळकृष्ण नैदा घरी, हो बाळकृष्ण नैदा घरी, बाळकृष्ण नैदा घरी. करती गाता गाती गाणे, करती गाता गाती गाणे, बाळकृष्ण नैदा घरी, बाळकृष्ण नैदा घरी, हो बाळकृष्ण नैदा घरी, बाळकृष्ण नैदा घरी. वा वा. गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे, बाळकृष्णानंदा घरी आनंदल्या नरनारी. आणि भगवंताने पाहिलं गोकुळवासियांमध्ये जी सगळी सवंगडी होते, वडजा वाकड्या पेंद्या सुदामा, आणि मग ही सगळी मंडळी पाहिली. आणि पाहिल्यानंतर भगवान गोपाल कृष्ण म्हणाले, का रे बाबा, हे आपले तुम्ही हळकुंडासारखे झालात. तुमच्या घरी दही दूध तूप लोणी नाही का? कृष्णा, दही दूध तूप लोणी थगलंय आमच्याकडे. दही दूध तूप लोणी थगलंय, पण ते ढेरीला नसून ते डेअरीला आहे. ते ढेरीला नसून ते डेअरीला आहे. आपण चांगलं खातोच नाही. मोंड्याचा माल मार्केटला, घरी हे आपलं दुभळके गोलटी, चांगला माल आपण खात नाही. चांगला माल बाजारात, घरी आंबट पचका. आणि मग सांगितलं कृष्णाने, असं आहे का? मग तुम्ही माझ्या मागे या, माझ्या मागे या, आणि मी जसं सांगेल तसं वागावं लागेल बरं का तुम्हाला. याला तरी यारे लागे. अवघे माझ्या मागे मागे, आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो बरी. माझ्या मागे या, पण माझ्या मागे येत असताना साधन बरोबर आणा. काय आणा? हातामध्ये माती आणा, गोटे आणा, सराटे आणा, काठी आणा. कृष्णा, अरे तुझ्या माग यायचंय, पण हे कशासाठी? अरे बाबा, एखाद्याने जर प्रेमाने आपल्याला दिलं नाही ना, मग आपण कसं घ्यायचं ते दही दूध तूप लोणी? चोरून. कसं घ्यायचं? चोरून. बरं ठीक आहे कृष्णा, चोरून घ्यायचंय, पण या साधनाचं काय काम आहे? अरे बाबा, एखादी गवळण जर आली, आल्यानंतर ती आपल्यापर्यंत येईपर्यंत आपल्या हातातली माती टाकायची, पळून जायचं डोळे चोळीपर्यंत. कृष्णा,
अरे बाबा आता लय अवघड आहे, जन्माला आल्यापासून चष्मा आहे. हा, ती जर चष्मा लावून आली तर म्हणे हातात काय करायचं, हातात जी सराटे आहे ते सराटे टाकायचे म्हणे. कृष्णा आता किचनची चप्पल वेगळी, बाहेरची वेगळी. ती जर चप्पल घालून आली तर म्हणे या गोट्या फेका. आणि असं म्हटल्यानंतर चला म्हणे सगळी तयारी झाली. आता बघा कृष्णाने काय केलं, सगळे सवंगडी गोळा केले. आणि ज्यावेळेस या गवळणी दही तूप लोणी विकण्यासाठी कुठं निघाल्या, मथुरेच्या बाजाराला दही तूप लोणी विकण्यासाठी निघाल्या. पण कृष्णा म्हणाला गवळणींना, अगोदर माझी बोहणी करा, नंतर विकण्यासाठी जा. त्यावेळेस त्या गवळणी म्हणाल्या, कृष्णा तू काय गोकुळचा राजा आहे, गोकुळचा राजा नंद बाबा आहे, तू हो बाजूला. असं म्हटल्यानंतरही कृष्णाने सांगितलं, प्रेमाने दिलं नाही ना, प्रेमान जर दिलं नाही मग आपला तडाखा सुरू करा. कृष्णाने हातात दगड घेतला आणि हेळ मारून फेकलाय. आणि मग मारल्यानंतर काय केलं, कृष्णा माझ्याकडे पाहू नको रे माझी घागर गेली फुटून. अरे कृष्णा माझ्याकडे पाहू नको रे माझी घागर गेली फुटून. माझ्याकडे पाहू नको रे माझी घागर गेली फुटून. माझ्याकडे पाहू नको माझी घागर गेली फुटून. कृष्णा माझ्याकडे पाहू नको माझी घागर गेली फुटून. आणि मग कृष्णाने सांगितलं, प्रेमाने दिलं नाही तर मग आमचा असाच तडाखा आहे, आमचा असाच तडाखा आहे. मग काय केलं, मग याने चोऱ्या करायला सुरुवात केली. काय केलं याने, गोकुळात याने कोण्या केला फार, म्हणून समोर उभा केला. भगवान गोपाल कृष्ण काय करू लागला, गवळणींच्या घरी जायचं, दही दूध तूप लोणी जे असेल ते भरपूर खायचं. आणि खाल्लं झालं की जी घागर असायची ना, जी दुधाने असायची ती पालथी घालून ठेवायची, जी दुधाने होती ती पालथी घालायची. मग पालथी घातल्यानंतर गवळणी पाहायच्या, पहाती गवळणी पहाती गवळणी तव ती पालथी दुधान म्हणती नंदाची या पोरे, म्हणती नंदाची या म्हणती नंदाची या पोरे, आजी चोरी केली खार, म्हणती नंदाची या पोरे. गवळणी म्हणू लागला, काय म्हणावं या कृष्णाला, काय म्हणावं. मग यशोदा मैयाकडे गाराणे घेऊन गेलात. यशोदे, ऐ यशोदे, यशोदे कृष्णाशी सांगावे गोकुळे रावे का. यशोदे
कृष्णाची सांगावे गोकुळे रावे का यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळे राहावे का यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळे राहावे का जावे. यशोदे कृष्णाशी सांगावे गोकुळी राहावे का जावे. याने काय केलं? काय केलं? या कृष्णाला काहीतरी सांग. या कृष्णाने काय केलं? या कृष्णाला काहीतरी सांग ग यशोदे ग तुला येईल राग. यशोदे ग तुला येईल राग. कोणत्या आईला राग येणार नाही तिच्या बाळाच्या खोड्या सांगितल्यानंतर? त्यावेळेस ही म्हणाली, बाई काहीही सांगू नका, काहीही तुम्ही सांगू नका. तुम्ही कसे आहे आणि माझा बाळ कसा आहे? बाळ सगुण गुणाचे ताने ग, बाळ दिसते गोजिरवाने ग. काय सांगत गाराने ग. धरणगावच्या राणे कारण ही लीलाच इतकी गोड आहे म्हणावंच वाटतं. पण इकडं उन्हात बसले ते म्हणजे यांची काय चालली कटकट. हे सावली ते हा काय होणार 10 मिनिटात नाही का? बरोबर आहे. पण ते त्रास देतात म्हणजे त्यांना त्रास होतो, बाकी काही नाही. मग यशोदा मैया म्हणते, काय सांगा त्या गाराने ग धारणगावच्या नारी. काय गाराने सांगतात? गोकुळच्या नारी. आणि मग त्या ठिकाणी सांगितलं, सावळा गायची म्हणा माझा गवळणीत खेळे राजा. माझा राजा सावळा आहे, माझा कृष्ण कसा आहे. आणि मग ज्यावेळेस कृष्ण दिसला नाही तर यशोदा मैयाचं मन कासावीस होतंय. सगळ्यांना विचारते, गोकुळवासियांना विचारते, माझा कृष्ण देखील काया कोणी तरी सांगा गे सांगा. कुठं गेला? कुठं गेलाय? मी काय करत होते घरात? काम चालू होतं माझं. आणि बाळ कुठं गेलंय माहित नाही. मग पाहिलाय का कोणी? पाहिलाय नाथ बाबा म्हणतात, मी पाहिलाय त्याला. काय पाहिलं? कोणी पाहिलं? पाहिला नंदाचा नंदन, पाहिला आम्ही तो पाहिला. पण तो कसा आहे? मोर मुकुट पितांबर काळ्या गोंगाडीचा भार. आम्ही त्याला पाहिलं आणि पाहिल्यानंतर मग एवढ्या खोड्या एवढ्या खोड्या एवढ्या खोड्या इतक्या खोड्या सुरू झाल्या. यशोदा मैया म्हणाली, लाला अरे नको खोड्या करू, खोड्या करू नको, खोड्या नको करू माझे बाबा. हो खोड्या नको करू माझे बाबा.
बाबा खोड्या नको करू, पण याच्या खोड्या काय करतोय? शिंक्याचा तोडितो, मडकेच फोडितो, पाडी नवनीतांचा सडा. आणि मग हा कसा आहे? असं कसा असं कसा असं कसा असा कसा देवाचा देवा बाई ढकडा, 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 असा कसा देवाचा देवा बाई ढकडा. याने वाळवंटामध्ये जाऊनच झगडा केला. हा, वाळवंटी जातो, कीर्तन करीतो, करी साधू संतांशी झगडा. मग हा असा कसा देवाचा देवबाई ठकडा. आणि मग याच्या खोड्या वाढू लागल्या, याच्या खोड्या वाढू लागल्या. त्यावेळेस यशोदा मैया म्हणाली, कृष्णा आता तुला शाळेत जावं लागेल. कोणत्या? इंग्लिश मीडियम, मराठी. त्यावेळेस शाळा होती. शाळा कुठली? सांगितलं कृष्णा तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ या 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 तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ या 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 या. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ वा, कृष्णा आता तुला शाळेत जावं लागेल. पण त्या कृष्णाला पाहिल्यानंतर त्या कृष्णाचं रूप कसं आहे मन वेधून घेणार आहे अभंगाच्या शेवटच्या चरणात. तुका मने चंदे मन वेदिले गोविंदे तुका मने चंदे मन वेदिले गोविंदे तुका मने चंदे मन वेदिले गोविंदे मन वेदिले गोविंदे मन वेदिले गोविंदे. ओ बाळकृष्ण नंदागरी आनंदला नर नारी बाळकृष्ण नंदागरी आनंदला नर नारी बाळकृष्ण नंदागरी ओ आनंदला तुका म्हणे छंदे मन वेधिले गोविंद बाळकृष्ण आनंदा घरी आनंदाला नरनारी. मोठ्या प्रेमाने एकदा आपण भजन करू वारकरी संप्रदाय प्रमाणे. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरी जय विठ्ठल हरी जय जय हरी जय जय. हरी जय जय हरी जय जय हरी जय जय हरी जय ओ हरी जय जय हरी जय जय हरी जय जय हरी जय जय ओ हरी जय जय 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 ओ विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई हरी जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई